आता तुम्ही आला ते बघा. हॅपी बर्थडे टू यू. गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सगळेजण. आणि आता गावाकडे व्हिडिओ चालू आहेत आपल्याला आपले, तर तुम्हाला माहीतच असेल. आणि गावाकडची सकाळ बघा. सकाळ म्हणजे ॲक्च्युली 10 साडे 10 झालेत. आणि मी दाखवते नजारा बाहेरचा. गुड मॉर्निंग. आणि आमची सकाळ बघा 12 वाजले तरी आमची सकाळ होत नाही अजून. आंघोळ्या बाकी आहेत आमच्या. आणि आता उठायला लागलेत सगळे. सुट्ट्या आहे म्हणून निवांत. 10 वाजले. 10ची मॉर्निंग चालू आहे आमच्यात. आणि पोरं बघा इथे मस्ती चालू आहे, खेळायला लागलेत, रडायला लागलेत, काय काय चालू आहे इथं. अजून विहान उठला नाहीये. विहानची अजून सकाळ व्हायची आहे. आणि आता आमचा चहा नाश्ता झाला. 2 टाइम ॲक्च्युली चहा झाला. गावाकडे आलं की जरा जास्त चहा होतो, तसाही होतच माझा, पण आता जरा जास्तच. आणि खरवस आता पीठ दुधामध्ये गुळ वगैरे घालून तुम्हाला दाखवलं मी कशा प्रकारे प्रोसेस असते त्याची. आता गॅसवरती ठेवू, मम्मी ठेवेल. आणि चिव बघा. तुम्हाला कोणाला कोणाला खरवस आवडतो खायला किंवा पिट्टी आवडते, तुमच्याकडे काय म्हणतात खरवसला किंवा पिट्टीला, तर तेही मला कमेंट करून सांगा. कोणाला कोणाला आवडतो खायला किंवा कोणाच्या घरामध्ये कशा प्रकारची प्रोसेस असते ते पण सांगा. आम्ही कशा प्रकारे बनवतो हे मी तुम्हाला दाखवते. चुलीवर ॲक्च्युली चुलीवरचा ना खरवस खूप छान लागतो, पण आता आमच्या इकडे चूल नाही आहे, गॅसवरच आम्ही बनवतो. तर चुलीवरचा खूप छान लागतो गॅसपेक्षा, पण आता आपला गॅस आहे म्हणून गॅसवरच बनव. माझी सकाळ झाली आज तर 9 वाजता. गावाकडे आल्यापासून 9, 9:30, 10 तिची सकाळ व्हायला लागली. तिकडे तर 7:30, 8 वाजता म्हणजे उठते. पण आता एवढी खेळून खेळून दमायला लागले ना की लवकर झोपते ती, है ना जीव. हा, से हाय, से हाय, ये. आणि पोरं खूप मजा येत आहेत आता गावाकडे आल्यानंतर. खूप म्हणजे घरात यायचं नावच नाही घेत, नुसतं बाहेर खेळूया, बाहेर खेळूया, बाहेर खेळूया चालू आहे. हे बघा सगळ्यांना आवाज देते आई, कोण दिसून चालत नाही. हे बघा खिडकीतून आवाज देते. ते पलीकडे आई काम करत असते तर तिला आवाज देत राहते सारखी दिवस रात्र आई आई करून. रस्त्यावर नाही येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या लोकांना आई दादा म्हणून सगळ्यांना बोलवत असते. लाडका मामा चिवचा. चिव कोणते कोण? श्री. बघा मामा श्री मामा म्हणत नाही, श्री म्हणते. श्री म्हणणार चिव मामा. आज स्पेशल असं घरी म्हणजे आज खरवस बनवायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, काही जणांना माहीत पण नसेल. गावाकडे खरवस आम्ही कशा प्रकारे बनवतो. गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर जे पहिलं दूध असतं तर त्याचं खरवस बनवणार आहे. मी तुम्हाला दाखवते आम्ही कशा प्रकारे बनवतो. तर चला जाऊया किचनमध्ये. चिकाचं दूध आणि साधं दूध थोडं असं अर्धा अर्धा घालायचं. चिक जास्त घालायचं नाही, जास्त घातलं की मग जास्त घट्ट होतं. आणि तर मला आधी खोबरं किसायला लागले. खोबरं ज्यांना ज्यांना आवडतं ते घालतात, नाहीतर अर्धी घालत सुद्धा नाहीत, पण आम्हाला आवडतं म्हणून घालतो. सुंठ वेलदोडा आम्हाला आवडतो. ही चिक मी थोडासा घातला जरा जास्त घट होऊ देत म्हणून, कारण आमच्या घरात जास्त पातळ झालेलं आवडत नाही. खरवस असा मऊ मऊ जेलीसारखा, मग घट्टच आवडतं, त्यामुळे जास्त चिक घातलाय. लक्षात ठेवा की जास्त चिक घातला तरच तुमचा खरवस ना घट्ट होतो. चिकाच्या दुधात ना गुळ किंवा साखर काही घातलं तरी चालते. गुळ घातला तरी चालते किंवा गुळ नसेल तर साखर चालते. आता आम्ही त्या अर्धा गुळ आणि अर्धी साखर घातली दोन्ही, म्हणजे जरा बऱ्यापैकी गोड पाहिजे. ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी जास्त गुळ घातलं तरी चालते, जरा गोडच चांगलं लागतं. पण चुलीवरचा जरा जास्त चांगला लागतो, म्हणजे व्यवस्थित भाजला जाते कुकरपेक्षा आणि घट्ट पण होते. कुकरमध्ये जरा मऊ मऊ होतो, म्हणजे जसं आपण बिस्किटचा खरवस बनवला होता, तुम्हाला दाखवली होती रेसिपी जेली टाईप, तसं होतं. बघूया आता कसा होईल. व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे साखर थोडी विरघळली पाहिजे. मम्मी जायफळ पण घातली त्याच्यात. जायफळ पावडर, वेलची आणि लवंग, खोबरं जरा किसून घातले. खोबरं आवडत असेल तर खोबरं घालायचं, ओलं खोबरं, सुंठ थोडी आणि चूलपूड घातली ना.
आणि चीक बघा कसा पिवळा म्हणजे डार्क पिवळा कलर आहे ना. आणि म्हणजे 2 टाइम होईल आता आम्हाला, कारण खूप होतं त्याचं, म्हणजे साधं दूध पण आपण मिक्स करतो ना त्याच्यामुळे चीक आणि ते मिळून मग आता एवढं अर्धी किटली भरून होती, तर मग ते अर्ध्या चिकाचं आम्ही बनवलंय आणि अर्ध नंतर बनवू. आता हे लवंग पण 4 टाकलेत, जरासं टेस्टला चांगलं लागतं म्हणून आम्ही घालतो. सुंठ, वेलदोडा. कुकरमध्ये तळात पाणी घातलंय बघा. मोठं भांडं असेल तर चालतंय, नाहीतर कुकरमध्ये घातला तरी चालतंय. थोडंसं पाणी घालायचं, एक एवढं हातभर, आणि त्याच्यानंतर जास्त शिट्ट्या काढायला लागतात, कारण ते घट्ट व्हायला लागतं. घट्ट झालं तरच चांगलं लागतं, नाहीतर मग मऊ जेलीसारखं होतं त्यामुळे चांगलं लागत नाही. त्यामुळे होईल तेवढ्या जास्त 7-8 शिट्ट्या काढायच्या. आता झाकण लावून आपण शिट्ट्या काढूया, मग नंतर दाखवते तुम्हाला. जवळजवळ 6 ते 7 शिट्ट्या काढल्यात आणि खरवस बघा किती घट्ट मस्त झालाय ना, म्हणजे जसा अगदी हवा होता ना तसा झालाय. आता मस्त आहे बघा, मी प्रेस करून दाखवते बघा, म्हणजे बोट सुद्धा आतमध्ये जात नाहीये. आणि खोबरं किती सुंदर दिसतंय बघा, वास पण एकदम भारी यायला लागलाय. आता कट करूया. असा ना वड्या जसा पडतात ना तशा वड्या आता ह्याच्या पाडूया आपण, म्हणजे खायला पण भारी लागेल एकदम मस्त. आमच्या घरात खूप जण खरवस पिट्टी प्रेमी आहेत, मला पण खूप आवडतं, आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडतं बऱ्यापैकी. म्हणजे असं कधीच झालं नाही की आम्ही गावाला आलोय आणि आम्हाला खायला मिळालं नाही. जरी आमच्या घरी काही मिळालं नाही तरी आजूबाजूला काका काकी चुलत वगैरे आमचे भरपूर जण आहेत, ते कोणी ना कोणीतरी देतच, कारण आम्हाला आवडतं म्हणून. आम्ही एवढ्या तिकडून आलोय तर मग देतातच ते. गावाकडेच ही मजा असते. आणि बघा आता वड्या पाडलेत आणि कसलं भारी झालंय बघा, एक नंबर. तुम्हाला असं ना विकत जे मिळतात ना ते प्युअर चिकाचे नसतात खरवस. तुम्ही ते खाऊन बघा आणि हे खाऊन बघा, घरातला नक्की करून बघा, आणि तुम्ही कशा प्रकारे करताय हे सांगा. आणि कोणाला खरवस आवडतो हे पण सांगा कमेंट करून. मला तर जाम आवडतो. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.